नमस्कार मित्रमंडळींनो, मित्रमैत्रिणींनो, जसं लाडक्या बहिणीसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्र शासनाने काढली, तसंच 9 जुलै रोजी अजून एका गोष्टीचा GR त्यांनी प्रसिद्ध केला आणि ती होती मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ ही योजना. असंच वाटतंय का? नाही, असं नाहीये. तर मुख्यमंत्री माझ्या लाडक्या भावाला डायरेक्ट खात्यामध्ये पैसे पडणार नाहीयेत, जसं की मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणीतल्या योजनेची महिलांना पडले. असं नाही. ज्या योजनेला तुम्ही मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ म्हणून मिरवत आहात, ती योजना, त्या योजनेचं खरं ते नावच नाहीये. त्या योजनेचं खरं नाव आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना. आणि या योजनेअंतर्गत तुम्ही जर त्या योजनेच्या काही अटी पार पाडल्या, त्या अटीमध्ये तुम्ही जर बसत असाल, तर तुम्हाला काम करावं लागणार आहे आणि तेव्हा तुम्हाला शासन दर महिन्याला तेवढे पैसे तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करणार आहे, डायरेक्ट तुमच्या खात्यात. तर काय आहे नेमकं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना? सेम आहे का मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणीसारखी, की काही वेगळं आहे त्याच्यामध्ये? जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या लाडक्या भावापर्यंत पाठवा. तर जाणून घेऊयात काय आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना. तर मित्रांनो, या योजनेचा GR आला 9 जुलै 2024 ला. अनेक व्हिडिओ पडले असतील युट्यूबवर, पण आपला व्हिडिओ जरा खास आहे, कारण या व्हिडिओमध्ये तुम्ही एकदम डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत. काय बघू आपण. GR काय म्हणतो? 3 डिसेंबर 1974 ला एक योजना चालू झाली होती, रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम. आणि सदर योजना ही प्रभावीपणे राबवली गेली नाही. या योजनेचा लाभ अनेक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचला गेला नाही आणि कालानुरूप योजनेमध्ये बदल करणं आवश्यक वाटत होतं. आणि त्यामुळेच ही संधी आता युवकांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे महाराष्ट्र शासनाने. तर आपण काय नेमकं योजना सविस्तर बघूयात अजून थोडंसं. जास्त आपण घोळ घालणार नाही या व्हिडिओमध्ये, मुख्य मुद्दे स्वरूप पाहणार आहोत आपण काय आहे. तर योजनेचं स्वरूप आपण सगळ्यात अगोदर पाहूयात, काय असणार आहे योजनेचं स्वरूप. ठीक आहे. तर योजनेच्या स्वरूपासाठी माझ्याकडे एक पान आहे, मी ते तुम्हाला दाखवतो. योजनेच्या स्वरूपामध्ये काय असणार आहे बघा. या योजनेमध्ये तुम्हाला प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. युवकांना प्रत्यक्ष तुम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे, शिकायचं आहे आणि ते प्रशिक्षण घ्यायचं आहे. एक पहिलं. दुसरं म्हणजे जर तुम्ही फ्रेशर असाल तरी काही प्रॉब्लेम नाही, अनुभवासाठीच हे सगळं करायला लावणार आहे. प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षण तुम्हाला मिळणार आहे. विषय दुसरा की महत्वाचा प्रश्न की हे कार्य प्रशिक्षण किती दिवसांसाठी, किती महिन्यांसाठी अवेलेबल असणार आहे? तर हे 6 महिन्यांचा पूर्ण कोर्सचा कालावधी असणार आहे आणि या 6 महिन्यांमध्ये तुमचं जे काही या ठिकाणी मी तुम्हाला शैक्षणिक पात्रता वगैरे सांगणार आहे, त्याप्रमाणे तुम्हाला शासनाकडून प्रत्येक महिन्याला विद्यावेतन म्हणजेच पैसे मिळणार आहेत. तिसरं म्हणजे ही योजना पूर्ण केल्यानंतर, या योजनेअंतर्गतलं प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर 6 महिन्यांचं तुम्हाला एक सर्टिफिकेट त्या प्रशिक्षण केंद्राकडून मिळणार आहे. तुम्ही जे काम करताय ते उद्योगावाल्याला आवडलं असेल की हा विद्यार्थी चांगलं काम करतोय, हा कॅन्डिडेट चांगलं काम करतोय, तर तुम्हाला ते नोकरीसाठी पण ठेवून घेऊ शकतात. दुसरं काय, जेवढे दिवस तुम्ही उपस्थित राहाल त्या उद्योगाच्या ठिकाणी, जेवढे दिवस प्रशिक्षण घ्याल, तेवढ्याच दिवसाचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत. जर तुम्ही रजा घेत असाल, लीव घेत असाल, तर तुम्हाला ते पैसे काटले जाणार आहेत. आणि एक लक्षात ठेवा, 10 दिवसांपेक्षा जास्त तुम्ही गैरहजर राहिलात, 10 किंवा 10 दिवसांच्या पेक्षा जास्त जर गैरहजर राहिलात, तर तुम्हाला 1 रुपयाही त्या महिन्याचं विद्यावेतन मिळणार नाहीये. आणि जर समजा तुम्ही त्या पहिल्याच महिन्यात काम सोडून गेलात, तर तुम्हाला 1 रुपयाही मिळणार नाहीये विद्यावेतन पैसे, राईट. आणि जर तुम्हाला शासन जेवढे पैसे देत आहे आणि तुमचं जर काम त्या उद्योगाला आवडले आणि तो तुम्हाला नोकरीवर पण ठेवू शकतो, परंतु जर त्याला वाटलं की आता अधिकचं वेतन पण द्यायला पाहिजे आपण त्या कामाप्रमाणे, तर तो उद्योग पण तुम्हाला अधिकचे पैसे देऊ शकतो या व्यतिरिक्त. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तुम्हाला या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये सहभागी व्हायचं असेल, तर तुमच्यासाठी शासनाने पात्रतेच्या अटी ठेवलेल्या आहेत. त्या अटी काय आहेत हे आपण सगळ्यात अगोदर पाहूयात. एक, जर तुमचं वय 18 आणि 35 वर्ष यामध्ये असेल, तर तुम्ही या योजनेत सहभागी होऊ शकता. दुसरी अट अशी आहे की तुमची शैक्षणिक पात्रता नेमकं काय ठेवलेली आहे हे बघूयात आपण. जर तुम्ही 12वी पास असाल, एक. दुसरं, ITI केला असेल किंवा डिप्लोमा केला असेल एखादा, म्हणजेच पदविका घेतली असेल एखादी. आणि तिसरं म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएट आहात किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचं पूर्ण आहे, म्हणजेच पदवी किंवा पदव्युत्तर आहात. या प्रकारे तुमच्या शैक्षणिक पात्रतेच्या अटी ठेवलेल्या आहेत, राईट. आणि जर तुमचं शिक्षण चालू असेल, तर तुम्ही यामध्ये सहभागी होऊ शकत नाहीयेत, राईट. तुमचा पदवी चालू आहे, तुम्ही पदवी करताय आणि त्यांना कळेल की तुम्ही पदवी करताय ना, मग तुम्हाला ते याच्यामध्ये सहभागी होऊ शकत नाही. तुम्ही जर तुमचा ITI पास असेल, तुम्ही 12वी पास असाल आणि पदवी तुम्ही पास असाल आणि बट आता काही करत नाही आहात, तर तुम्ही योजनेचा लाभ घेऊ शकता. तिसरं सगळ्यात महत्वाचं, तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असणं आवश्यक आहे. इनफॅक्ट तुमच्याकडे महाराष्ट्राच्या रहिवासीचा दाखला पण असायला पाहिजे. चौथं म्हणजे तुमचं आधार कार्ड असलं पाहिजे, म्हणजेच तुमची आधार नोंदणी असायला हवी. आणि 5वं सगळ्यात महत्वाचं, जे तुम्हाला शासन पैसे देणार आहे ते आधार लिंक खात्यातच देणार आहे. त्यामुळे तुमचं जे काही ज्या बँकेचं खातं असेल ते आधार लिंक असलेलं हवं, राईट. आणि सगळ्यात महत्वाचं, या योजनेमध्ये जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर
तुम्ही कॅन्डिडेट आहात तर तुम्हाला कौशल्य रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाची एक वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवरती तुम्हाला नोंदणी करायची आहे आणि नोंदणी केल्यानंतरचा तुमचा रोजगार नोंदणी क्रमांक म्हणजे एम्प्लॉयमेंट रजिस्ट्रेशन नंबर हा तुम्हाला त्या उद्योगाच्या ठिकाणी देणं गरजेचं असतं. त्यामुळं याबद्दलची जी काय प्रोसेस असणार आहे ती मी तुम्हाला नंतर एका छोट्याशा व्हिडिओमध्ये सांगणार की कशा प्रकारे एम्प्लॉयमेंट रजिस्टर नंबर जनरेट करायचा आहे. तर या प्रकारच्या योजनेच्या लाभार्थ्याच्या पात्रतेच्या अटी तुम्ही बघितल्या असतील. योजनेचं स्वरूप पण मी तुम्हाला सांगितलंय. योजनेचा कालावधी 6 महिन्यांचा असणार आहे. तुम्हाला प्रत्यक्ष तिथं प्रशिक्षण देण्यात येणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता पैसे किती मिळणार आहेत, राईट. जर तुम्ही 12वी पास असाल आणि 12वी पासवर काम करत असाल तर तुम्हाला दरमहा शासन 6,000 रुपये वेतन देणार आहे. जर तुम्ही ITI किंवा एखादा डिप्लोमा कोर्स केलेला असेल तर शासन तुम्हाला 8,000 रुपये देणार आहे. आणि जर तुम्ही पदव्युत्तर आहात किंवा पदवी तुमच्यापर्यंत आहे तर तुम्हाला 10,000 रुपये शासन देणार आहे. तर या प्रकारची योजना असणार आहे. आणि रजिस्ट्रेशनसाठी मी तुम्हाला एम्प्लॉयमेंट रजिस्ट्रेशन ID नंबर कसा जनरेट करायचा त्यासाठी एक वेगळा व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर मित्रांनो, भ्रम करून घेऊ नका. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण त्याप्रमाणेच मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ असं या योजनेचं नाव नाहीये. हा भ्रम काढून टाका. डायरेक्ट तुम्हाला महिलांसारखं तुमच्या खात्यामध्ये महिन्याला एवढे पैसे आता सांगितल्याप्रमाणे पडणार नाहीत. तर तुम्हाला त्यासाठी प्रत्यक्ष त्या ठिकाणी जायचं आहे. तुम्हाला अटीप्रमाणे जर बसत असाल त्यामध्ये तर तुम्हाला प्रशिक्षण देण्यात येईल आणि मगच तुम्हाला 6 महिन्यांचा जे काही कोर्स असेल तो पूर्ण केल्यानंतर सर्टिफिकेट मिळणार आहे. या प्रकारची ही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आहे. अटी वगैरे स्वरूप तुम्हाला सांगितलेलं आहे. तर अधिकची माहिती जशी जशी मिळेल त्याप्रमाणे आपण व्हिडिओमध्ये अपलोड करतच राहू. तर धन्यवाद. तुम्हाला माहिती समजली असेल आणि या योजनेचं जे काही GR आहे शासनाचा तो मी डिस्क्रिप्शन मध्ये अपलोड करणारच आहे. तो पण तुम्ही बघा. अधिकची माहिती घ्या. धन्यवाद. भेटूया एका पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि विशेष म्हणजे शेअर करा. शेअर करायला विसरू नका. तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि होता त्यांचा पण फायदा, राईट. आणि विशेष म्हणजे शेअर करू नका, फक्त सबस्क्राईब करायला पण विसरू नका. चला, धन्यवाद.